मंडळी, आवाज येतो तुम्हाला? आवाज 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 ऐकू येतो? आता तुम्ही म्हणसाल हे काय? कारण तर याच पद्धतीने भाजप सरकारने सुद्धा आपल्याला गंडवलं होतं. आता त्यांचं काळ असताना, त्यांचं सरकार असताना त्यांनी काय सांगितलं होतं? हे बघा, मी टाळ वाजवतो, मी टाळ वाजवतो. आणि शेतकऱ्यांना काँग्रेसच्या विरोधात काही मोर्चे काढले होते. म्हणजेच आजचे जे काही मुख्यमंत्री फडणवीस असतील त्यांनी काही मोर्चे काढले होते. त्यांनी टाळ वगैरे वाजवले, दिंड्या वगैरे काढल्या आणि शेतकऱ्यांना 6,000 रुपये भाव मिळाला पाहिजेत अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली होती. म्हणजे काय तर सोयाबीनसाठी. आता हे जो काही टाळ असेल त्याचा आवाज जरी येत नसेल, परंतु तो आवाज आपल्या कानावरती पडला असेल. आता एकंदरीत काय तर ज्या अर्थी मुख्यमंत्री फडणवीस हे विरोधी पक्षात होते आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणात मागण्या केल्या जात होत्या. शेतकऱ्यांना 6,000 रुपये सोयाबीनचा भाव दिला जावा अशा पद्धतीची ती मागणी होती. परंतु आज त्यांचं सरकार आहे. त्यांच्या सरकारमध्ये आपल्याला किती भाव मिळतो? 4,000 रुपये. आता ही वास्तविकता काय आहे? जर आपण विरोधी पक्षात असेल तर मग विरोधी पक्षाचं कामच असते की विरोध करणं. परंतु आपल्याकडे सध्या खुर्ची आहे, आपल्याकडे सध्या सत्ता आहे आणि वरचं आणि खालचं सरकार म्हणजे राज्यातलं म्हणतो मी आणि केंद्रातलं दोन्ही सरकार भाजपचेच आहेत. मग सोयाबीनला भाव का मिळत नाही हो? सोयाबीनला जे भाव आहेत ते आता या परिस्थितीला काय आहेत ते आपल्याला माहिती आहे. तुरीला सध्या काय भाव आहेत ते आपल्याला माहिती आहे. सबसिडी किती वाढली खतावरची ती आपल्याला माहिती आहे. त्याचे भाव किती वाढले तेही आपल्याला माहिती आहे. एकंदरीत जर विरोधी पक्षात असताना आपल्याला बोलायला चालते, परंतु आज सत्ता असताना सुद्धा बोलता येत नाही. सोयाबीनचा प्रश्न, त्याचा विम्याचा प्रश्न असेल, 2023चा पीक विमा असेल, 2024चा पीक विमा असेल, तो अद्यापही मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? आणि आता त्यामध्ये जे काही महामार्ग सुरू आहेत, शक्ती महापीठ आहेत, त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या विरोधात किंवा शेतकऱ्यांची भावनासुद्धा नाही. आम्ही जी काही कसलेली जमीन असेल ती आम्ही देणार नाही अशा पद्धतीच्या भाषा असताना सुद्धा शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचं काम हे सुरू झालेले, काही मोजके पैसे देऊन. आता तुम्ही म्हणसाल काही फुकट तर नाही, फुकट नाही. परंतु जी काही माता असेल तिच्यापासून आपल्या मुलाचं शिक्षण झालेलं असेल, लग्न झाले असतील मुलाचे, त्यानंतर आपलं दुःख सुख असेल, आपल्या आजोबांनी पणजोबांनी ती जमीन कसलेली असेल, अशा जमिनीला कोण विकणार? आणि विशेषतः ती बागायती जमीन आहे. म्हणजेच परभणी असेल, म्हणजेच गोवा आणि नागपूरचा जो काही शक्ती महापीठ आहे त्यामध्ये अक्षरशः चांगली जमीन आहे. म्हणजे शेतकऱ्यांची जमीन ही काळीची आहे, त्यामध्ये बागायती जमीन आहे. आणि जर त्या शेतकऱ्यांच्या हातातून ती जमीन गेली तर शेतकरी काय करणार? पुढची पिढी मुलची पॅटर्न होणार का? आज आपण मराठी पिक्चर बघितला, बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया होत्या की हे वास्तव आहे. शेतकऱ्यांकडे आज तुम्ही कितीही पैसे द्या, त्याच्याकडे कोटी नाही 10 कोटी द्या, परंतु त्याचा पैसा टिकत नाही. कारण तर त्याचा पैसा टिकवणं त्याला शक्य होत नाही. त्यांची जमीन आहे, भले ती 2 क्विंटल देईल, 3 क्विंटल देईल, परंतु तिच्या हक्काची आहे आणि ती त्याला जगवणार आहे, म्हणून तो जमीन देण्यासाठी तयार नाही. आज विरोधी पक्ष असताना आपण जी भाषा करत होतो, आज ती वास्तविकता आहे का? या टाळाप्रमाणे एकप आहेत, परंतु तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीने तुम्ही विरोधी पक्षात असताना टाळ वाजवत होते, आज तुमचे टाळ कुठे गेले? आज तुमची भाषा कुठे गेली? सोयाबीनला तुमच्या भाव का नाहीत? कापसाला का भाव नाहीत? भाजप सरकारने शेतकऱ्यांना गंडवलं का? शेतकऱ्यांचं म्हणणं तरी ऐकून घेतलं का? शेतकऱ्यांना उपोषण आणि त्याचबरोबर कापसाला भाव, सोयाबीनला भाव मिळण्यासाठी का उपोषण केले जातात किंवा का रस्त्यावरती उतरला जातो? अनेक प्रश्न आहेत. कारण तर त्याचं भागत नाही. आता तुम्ही म्हणसाल मग सोयाबीनचा जो काय हमी भाव असेल तो आम्ही दिला, PM किसानचे पैसे दिले, लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिले, हे कोणी मागितले होतं मला? शेतकऱ्यांना काय पाहिजे? त्याचा जे काही माल असेल त्याच्या खर्चावर आधारित हमी भाव पाहिजेत, परंतु तेच त्याच्या पदरात पडत नाही. अनेक प्रश्न आहेत. असेच नवीन अपडेट घ्यायचे असतील, अशा चर्चा करायच्या असतील तर नक्की चॅनलवर सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.